विठाला 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 विठाला. परिसा भागवत नावाचं एक चरित्र नामदेवाच्या चरित्रामध्ये काय केलं परिसा भागवतांनी. रुक्मिणी आई साहेबांची पूजा केली, अनेक वर्ष तपसाधना केली आणि रुक्मिणी आई साहेबांना प्रसन्न करून घेतलं. रुक्मिणी आई साहेबांनी प्रसन्न होऊन एक परीस दिला, म्हणून नाव पडलं परिसा भागवत. काय करायचं, ज्या ज्या वेळेस तुला सुखाची गरज असेल त्या त्या वेळेस लोखंडाला परीस चिटकव, तेवढ्या पुरता बाजार आण आणि खा. धुणं धुत असताना परिसा भागवताच्या बायकोची आणि राजाईची भेट झाली. राजाईचं दंडाचं लुगडं आणि परिसा भागवताच्या बायकोचं चांगलं नऊवारी लुगडं. मग विचारलं, बाबा कस काय तुमचं, कस काय. आमचा मालक फक्त जातो भगवंताचं नामचिंतन घेतो, काही दुसरं करीत नाही. आईबाप सुद्धा नामदेवरायाचं नाव ठेवायची. काय पोरा लागली चट, धरली वाट देवळाची, आमच्या कुडी नव्हती आयशे, हेच पिशे निवडले. काय पोरं निवडली आमची, कीर्तनाला गेल्यावर माणसं नावं ठेवतात आणि मग बाकी पिक्चरला गेल्यावर नाही नावं ठेवत. पोरगा हाय क्वालिटीचा आहे, IT मध्ये फार त्याचे मोठमोठाले मित्र आहेत, 5G नेटवर्क आहे, रातच्या 2:30ला झोपतो तो, कायम ऑनलाईन असतो. तिथं माणसाला क्वालिटी दिसती महाराज. लाखो कुटुंब फक्त गुड मॉर्निंग आणि गुड नाईटच्या मेसेज पायास बर्बाद होते. कोणाला कळतं, उठा की जे माय बाप कैसी लागली झोप, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा माना ही भरवसा, तुमच्या सेजेला दोघी दोघी इष्ट नारी, तुमच्या एवढी दुःखी नगरात नाही भारी. नाही हो तुमच्या इतकं दुःखी. परिसा भागवताच्या बायकोनं सांगितलं, मी तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. काय सांगितलं म्हणली, रुक्मिणी आई साहेबांनी आमच्या मालकावर प्रसन्न होऊन एक परीस दिलाय आणि आम्ही लोखंडाला चिटकवला की त्याचं सोनं होतं. ती म्हणली, बाया म्हणली एकच दिवस माल द्या की. एकच दिवस नामदेवाच्या बायकोनं तो घरी आणला. ज्यांच्या घरी लोखंड नव्हतं ते नामदेवाचं घर बर का. चुलीवर हरळी, केळीवर नारळी, खर चंद्रमावडी तुकोबाचे. अहो चुली पेटत नव्हत्या हो, चुली पेटत नव्हत्या. चुलीवर हरळ उगवली होती तुकोबारायाच्या. किती दिवस झालं हो चुल पेटवली असेल. नामदेवरायाच्या चुलीमुळे सरपंच सुद्धा नव्हतं, किती दिवस चुल पेटवली असेल. अहो खूप खस्ता खाल्ल्या व संतांनी. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही म्हणे. लोखंड सवघरात काय केलं नामदेवाच्या बायकोनं, जुनं झालेला तवा होता, लवत होता कुठे बी, अंगठ्यानं तवा दाबला आणि एवढा एवढा तुकडा काढला आणि त्याला परीस चिटकवला, त्याचं सोनं केलं. ते मोडलं नेऊन आणि बाजार आणला. सुंदरपैकी जेवण केलं. अगदी घरात घमघमाट सुटलाय. आणि असा घमघमाट पाहून नामदेवरायांनी खुंटीला विना अडकवला. पाहतो तर एवढा सुगंध कस काय घरात, कस काय घरात. अहो मेहुणा आला तर चूल पेटली नव्हती. राम राम घालायची लाज वाटली होती नामदेवाला. इतक्या दिवसा माझी बंधू आला बाई, त्यासी नाही केला राम राम. आणि आज एवढा घमघमाट कस काय सुटला. राजाई कोणी दिला ग बाजार आणून. नाही नाही तुम्हाला काय करायचंय बाया माणसांचं, काय केले सांगा ना. आणि मग जेव्हा दरडावलं तेव्हा सांगितलं परिसा भागवताचं. मग ती भागवतानं ते परीस आहे आणि त्याच्या बायकून माझ्यापाशी दिला. आणि जेच परीस घेऊन नामदेवराय पळालं, थेट चंद्रबागेत फेकून दिला परीस. दुसऱ्या दिवशी परीस विचारायला आले, ती म्हणली दिला मालकाने फेकून. आणि जेच आरडाआरडी चालू झाली आणि जेच भांडणं चालू झाली, भागवतानं सांगितलं माझा परीसच द्या. नामदेवरायांनी परिसा भागवत चंद्रभागेच्या काठावरती चंद्रभागेचं पाणी हातामध्ये घेतलं आणि उडी टाकली. नामदेवरायानं पहिल्या बुडीमध्ये मुठभर खडं आणलं. म्हणलं ह्यातला कोणता परीस आहे तुला तुझा निवडून घे. एका खड्याला हात लावला आणि लोखंडाला लावलं तर त्या लोखंडाचं सोनं झालं. अहो प्रत्येक खड्यांमध्ये परीस निर्माण करण्याची ताकद जशी संतांची, तशी प्रत्येक विचारांमधून अशी सृष्टी आनंदाची घडवण्याची ताकद त्या संतांकडे. विठ्ठल आणि म्हणून देवा
तुला सोडून आम्ही दुसरा विचार करणार नाही, कधीच देवा जीवनामध्ये तुझं पाय आम्ही सोडणार नाही, ही केलेली भक्ती साधना अभंगाच्या दुसऱ्या चरणात. चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा, शरण न सोडी सर्वथा, शरण न सोडी सर्वथा. आण तुझी पंढरीनाथा, आण तुझी पंढरीनाथा, 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 चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, शरण सोडी सर्वथा, शरण सोडी सर्वथा. देवा तुझं चरण सोडणार नाही रे. काय दिंडीमध्ये उड्या मारल्या लोकांनी, किती आनंदाचा सोहळा केला, आनंदाने नाचले का. अहो जगाच्या पाठीवर तेवढंच किंवा तीर्थ आहे. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकासी उभासे विटेवर, पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर, बोलती साधू संत जीवा वाटे हुरहुर. तुम्ही संत माये बाप एवढा उपकार करा, न्यामज तेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. इतकं आवडलं पंढरपूर, इतकं आवडलं. पण पंढरीच्या वाटवून आलं की सरळ सगळं टाळण हे ठेवून दिलं आणि झाल्या बा आषाढातल्या यात्रा चालू. सगळीकडं हलग्याच काय, सगळीकडं मांसाहाराचाच कार्यक्रम. किती दिवस देव डोक्यात ठेवला हो. देवा एकदा तुझं पाय पाहिलं ना, पुन्हा मी दुसऱ्या दैवताचा विचार करणार नाही. देवा कटावरी कर नाही ज्या देवाचे, तयाचे न घेही मी दर्शन. देवा कमरेवर ज्या भगवंताचा हात नाहीत, त्याचं दर्शन सुद्धा मी देणार नाही. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. देवा तुझ्याशिवाय मला सखा नाही रे कोणी, तुझ्याशिवाय मला जीवलग नाही. देवा तुझ्याशिवाय मी दुसरं कोणाकडे पाहणार नाही. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली. पंढरी राया नव्हे सारिता निराळे, लवन मेळविता जळे. देवा तुला सोडून दुसरा विचार करणार नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला. अशी भगवंताची साधना माझ्या नामदेवरायांनी केली. या भागवत धर्माची पताका अख्ख्या भारतामध्ये फडकवली. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, कष्टानं जतन केली आणि सगळ्याला विनवणी केली. हो पण ताकद आहे नामदेवरायाची. अहो दिवाळीचा सण आला, नामदेवरायानं सांगितलं देवा तुला कोण रांगोळ घालणार. दिवाळीची या सणा नामदेवराय रावळात गेले. देवा चल ना, माझ्या आईनं तुला आंघोळीला बोलवलंय. म्हणजे नामदेवा काकड्याचा टायमिंग झाला, इथं कोण उभं राहायचं. म्हणलं मी आहे ना. नामदेवराय देवाच्या जागेवर उभं राहिले आणि विश्वाच्या मालकाला घरी आंघोळीला नेलं. काय प्रेम आहे. बलिप्रतिपदेचा दिवस आला, त्या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळीत असते. त्या दिवाळीच्या पाडव्याला पहाटेचा प्रसंग आहे, काकडा चालू आहे. संत मांदियाळींमध्ये माझ्या रुक्मिणी आई साहेबांना भगवंत दिसाना. कुठे गेले कुठे गेले कुठे गेले, कोणाला विचारावं. मग हक्काचा माणूस दिनवत्सल भक्तवत्सल नामदेव नामदेवा मालकच दिसनात किर. ते म्हणले काय करायचं होतं. मला ओवाळायचं होतं. लाजले गे माया आता कोणा ओवाळू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, कोणाला ओवाळू. म्हणलं कुठपर्यंत जाऊन आलो तुम्ही. अरे मी रात्रीच्या पासून फिरते, ओवाळू मी गेले माय गेले द्वारिके, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज सारिके. नामदेवा तुझ्याकडे आली.
नामदेवरायाने असा भजन्यांमध्ये काकडा ऐकत बसलेला खाली मान घातलेला देव बघितला. वैजयंती माळगळा श्रीवत्सलांचन विष्णुदास नामा येणे दाविली खून. आणि म्हणून देवा अखंड तुझं नामचिंतन मी माझ्या मुखामधून बंद करणार नाही. अभंगाच्या तिसऱ्या चरणात वदनी तुझे मंगल नाम नाम वदनी तुझे मंगल नाम मंगल नाम वदनी तुझे मंगल नाम नाम वदनी तुझे मंगल नाम. हृदय अखंडित प्रेम हृदय अखंडित प्रेम चरण न सोडी सैवता चरण न सोडी चरण न सोडी सर्वता चरण न सोडी सर्वथा. वदनी तुझे मंगल नाम का देवा नाम आहे. हृदय अखंडित प्रेम चरण न सोडी सर्वथा. हृदयामध्ये मंगल नाव आहे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते. पोटात काहीच नाही हो. ज्याच्या पोटात काही नसतं ना त्याच्या ओठात येतं. आपलं पोटात वेगळं आणि ओठात वेगळं. आपलं कधीच नाही. बैल बाजारात जर आपण गेलो ना आपल्याला गाय घ्यायची असली ना तर पुढचा माणूस म्हणतो हे लय आग लागली मागच्याच महिन्यात तो या पाहिजे होतं. आणि हे काय गेलं ना लय चेन झाला माघारी घेऊन जा. द्वेत नाही हो. वाणीमध्ये द्वेत नाही. अखंड पोटामध्ये जे तेच ओठावरती. माणसाच्या पोटात वेगळं आणि ओठात वेगळं असतं. आणि जे पोटात असतं ना तेच ओठावर येतं बरं का महाराज. जे पोटात असतं तेच. एक मावशी होती अशी नतवाली अशी नद घातलेली जुन्या काळातली म्हातारी नऊवारी काष्टा कपाळ भरलेलं कुंकू विशाल भालचंद्र सरळ नाशिका सावळावरनं डोक्यावरती पदर घेतलेला झपझप पावलं टाकीत निम्म्या रस्त्यातनं चालली. अशी चालत असताना पाठीमागून आमच्या इकडल्या बैल बाजारातनं नवीन एक जणानं जोड घेतली होती खोंडांची आणि तो ती शिकवीत होता. शिकवणारी खोंड शिकवीत असताना एका बैलाच्या विसनीचं दावं तुटलं आणि बैल बिथारली की त्या माणसानं आरोळी ठोकाय सुरुवात केली. आजी बाजूला व्हा बैल सुटल्यात बैल अंगाव येत्यान. आजी ऐकती हो. आजी म्हणली हा अख्ख्या भावकीचं मी ऐकलं नाही तुझं ऐकती काय नाहीच. आजी बाजूला सरली आणि बघता काय माझ्याकडं डायरेक्ट जी गाडीचं चाक आलं थेड गुडघ्याला धडकून गेलं. प्लास्टर केलं. प्लास्टर घेऊनच आज डायरेक्ट तिकडं कचेरीत पोलीस स्टेशनला त्या माणसाच्या नावावर केस केली. गावातलाच माणूस होता. केस केल्यानंतर नोटीस आलं आणि नोटीस आल्यानंतर ज्याची बैलगाडी होती तो बैलवाला मालक एका वकिलाकडे गेला. वकील साहेब लय गरिबीचा प्रपंच. 2 मुलीत लग्नाला आलेल्या आणि तवा खायचंय. रोज लोकांच्या बांधाला कामाला जातोय. तेवढं मला काही करून वाचवा. माझं कुटुंब उद्ध्वस्त होईल. काही करून वाचवा. त्यावेळेस त्या वकिलानं सांगितलं तुला मी वाचवतो. वाचवणारी माणसं नाहीत राहिली मायबाप या जगात. नाही राहिली मायबाप. लटिके तेरुचे साच कोणाही न पचे. अहो खऱ्याच्या मागं किती लोक आहेत हो. नाहीत लोक हो खऱ्याच्या मागं. अहो माझा शेतकरी राजा रात्रंदिवस शेतीमध्ये कष्ट करतो. 2 महिन्यापूर्वी अतोनात पाऊस झाला हो. लाखो करोडो रुपयाचा कांदा त्याचा पाण्यामध्ये गेला. आली का हो भरपाई त्याची. हो नाही आली मायबाप. आयुष्यभर त्यानं कष्ट केलं. मैं उगाता हूं कपास तो सारी दुनिया कपडे पहनती है पर मेरी ही लाश कफन के लिए तरसती है. अख्ख्या जगाची इज्जत सांभाळणारा कपडा माझा शेतकरी तयार करतो. त्याचा कोणी करतं का विचार.
त्याचा नाही कोणी विचार करत. उलट इकडं काही खेळ खेळत बसत्यान, त्याचा विचार नाहीत करायचे. माझ्या शेतकऱ्याचा विचार करणारा या जगाच्या पाठीवर कोण नाही, कोणी नाही. त्यातला हा शेतकरी. मायबाप काही करा पण मला सोडवा. एका पिंजऱ्यात आजी आणि एका पिंजऱ्यात तो शेतकरी. वकील जवळ आला आणि वकिलांनी विचारलं, का हो गाडीवान, गाडीचं चाक गेलं का म्हातारीच्या गुडघ्यावनं? गुप. वकिलाने एकच सांगितलं होतं, काही प्रश्न विरोध पार्टीच्या वकिलांनी विचारू दे, फक्त बोलू नको, फक्त बोलू नको. नाही जर बोलला तर तुझं कल्याण होईल. तेवढंच वाक्य देण्यात धरलं. वकील विचारतोय, मी काय म्हणतोय, तुमच्या कोण बैलगाडीचा चाक लागलं का गुडघ्याला? गप वकील. हो शेतकरी. का तुमची म्हातारीची जुनी भांडणं होती का? गप शेतकरी. तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? गप शेतकरी. शेवटी म्हातारीलाच दम निघाना. म्हातारी म्हणली, आता बोल की. तेव्हा कसा म्हणत होता, आजी बाजूला सरा, खोंडाचं दावं सुटलंय, बैलगाडी अंगावून जाईल. मला वाटतं न्याय सांगायची सुद्धा गरज पडली नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अंतकरणातच माझ्या भगवंत भरलेला होता तुकोबरायांच्या, भगवंत भरलेला होता ज्ञानोबरायांच्या, भगवंत भरलेला होता नामदेवरायांच्या. अरे संसाराची होळी केली रे, जाळवणी संसार बैसलो अंगणी, तुझं लागे घरदार, जाळीला संसार देवा. एवढा आनंदाचा वाटतो ना, ज्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस धावतो देवा. त्या तुकोबरायाच्या अभंगाच्या जीवावर देवा, एका एका अभंगाच्या जीवावर आम्ही कोट्यवधीचे मालक झालो. पण ज्यानं गाता लिहिली त्याच्या घराला दार नाही मिळालं. आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढते भिके, कुत्री घर राखी ती. कुत्र्यांनी घर राखली पण बायकोच्या अंगावर डबल साडी नाही आली हो. आमच्या इकडं सगळं मॅचिंग आहे हो. जसा साडीचा रंग तसाच चप्पलचा रंग, तसाच टिकलीचा रंग. गावाला जायची चप्पल वेगळी, देवाला जायची चप्पल वेगळी, आंघोळीला जायची चप्पल वेगळी, अंगान जाडायची चप्पल वेगळी, गावाला जायची चप्पल वेगळी. म्हणलं तोंडात हाणायची घेतली का नाही? मला आता मोरल्या बाजारी घ्यायची. सगळं आहे हो. अनवानी पायानं माझी जिजा भामचंद्राचा डोंगर चढली. 3 दिवस मालकाच्या पोटात काय नाही हो, काय नाही. भगवंताचं नामचिंतन बंद नाही. प्रत्येकाला विचारायची, कुठे गेलेत, कुठे गेलेत. अरे जगाच्या पाठीवर जिजाबाई सारखी पत्नी मिळाय फार भाग्य लागतो, फार. अहो जिच्या घरी सोन्याच्या बैलगाडीची चाकाच्या त्या आऱ्या होत्या, श्रीमंताच्या घरची पोर, पण उंबराच्या दोड्या खाल्ल्या हो. नाही कधी गारानं मांडलं मायबाप. जुनी माणसं अशीच होती, डोक्यात मारलेली काठी. अहो परवरावचं रक्त कुत्री प्याली पण आईनं नान्न सोडलं नाही. ही दृढता होती, हा निश्चय होता. आज शब्द बोललेला पटना हो, शब्द. गर्दी झाली, गर्दी. कोर्ट कचेऱ्यांमध्ये गर्दी झाली आज. कोणाचा विचार कोणाबरोबर जुळना. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी हो, कोणी नाही सुखी. अनवानी पायानं माझी जिजा जायची. अहो डोंगर चढत असताना पायात काटा घुसला तर हाडूक तोडून काटावरती आला हो. आई म्हणून किंचाळलीन मांडी घालून बसली. विश्वाचा मालक धावत धावत आला. गुराख्याच्या रूपात मांडीवर पाय घेतला. आई किती रक्त गेलं ग. जगाच्या मालकानं मधल्या बोटाला थोका लावायचा, तो काट्याला घासायचा, पुन्हा बोट चाटायचा, पुन्हा थोका लावायचा, पुन्हा काट्याला लावायचा. आई काटा खूप खोल आहे ग, असा नाही निघायचा. टाच जवळ घेतली, जिभेनं काटा चाटला, टाच, आणि दातानं काटा उपटला. तर जगाच्या मालकाच्या डोक्यावरून आईनं हात फिरवला. लेकरा इतका खोल काटा तो काढला, तुझं कल्याण होईल. अख्खं जग ज्याच्या पाठीमागं धावतंय तो माझ्या जिजाबाईच्या आशीर्वादासाठी आसुसलाय. योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, तो आम्हा पासे मागे पुढे, सदैव माग पुढं माझ्या भक्तांच्या राहिला. आणि म्हणून देवावदनी तुझे मंगल नाम, हृदय अखंडित प्रेम देवा. विठोबा रखो माये, रखो माये, जय जय विठोबा रखो माये, रखो माये. कुंडली कवरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान
बबारखुमाए 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 रे राम देह जावा त्वारा हो पांडुरंगी दृढभाव चरण न सोडी सर्वथा न तुझे पंढरीनाथा वाचिक साधना केली माझ्या नामदेवरायांनी वदनी तुझे मंगल नाम हृदये अखंडित प्रेम अखंड प्रेमानं भगवंताची साधना केली आणि म्हणून ह्या संतांचा उपकार तुम्हा आम्हाला या भूमीमध्ये जन्माला येऊन नाही फिटणार हो. विढाला 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 विढाला. मग भगवंताचं ते नाव आहे, ते गोड नाव अखंड मुखात येते म्हणून देवा हा हार आहे रे. हा हार मिळवणे इतपत आमचं काही नव्हतं रे देवा, काही नव्हतं. तू वदवलंस रे, तू बोलायला लावलंस देवा. अरे कुणी एके काळी ज्ञानोबरायांनी जसा रेडा बोलवला, नामदेवरायांनी गोड वर्णन केलं. काय सांगू बाई ज्ञानोबाची ख्याती वेदमय शमुखी बोलविला याने वेदमय शमुखी बोलविला. देवा तू सुद्धा त्या श्रुती आमच्याकडून वधवून घेतल्या की रे. किती गोड सांगितलं जगाला. कोणाव कधी रुसलं नाहीत नामदेवराय. सगळ्यांना हिताचं सांगितलं. ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या कुणा पंढरीचा राणा मना माझे स्मरावा. हे जना या तुम्हाला हिताचं सांगतो. सांगत असताना मृदू भाषेत सांगितलं. जैसे साचाने मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मवाळतेनं शिकवलं, सत्य ते शिकवलं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. देवा तुझ्यापेक्षा वेगळं काहीच सत्य नाही रे, फक्त तू एकटा सत्य. आणि म्हणून ते शिकवलं, ते सांगितलं. म्हणून आजही माझ्या नामदेवरायावरती पंजाब हक्क दाखवतं, माझ्या नामदेवरायावरती महाराष्ट्र हक्क दाखवतं. दोन्हीकडं समाधीत, दोन्हीकडं फार मोठमोठाले उत्सव आहेत नामदेवरायाच्या नावानं. त्या घुमानमध्ये पंजाब प्रांतात अनेक शाळा आहेत, अनेक महाविद्यालय आहेत. त्या नामदेवरायाची वचनं आजही तिथं पाळली जातात. त्या नामदेवरायांचे दोहे, त्या नामदेवरायांच्या चौपाया आजही ऐकवल्या जातात. त्या गुरुद्वारामध्ये सगळे नामदेवरायांचे चलचित्र काढलेले आहेत. नामा घेऊनी तुपाची वाटी लागला श्वाना पाटी वा कोरड्या रोट्या काय कासी. देवा नुसत्याच पोळ्या घेऊन गेलास तू आणि नामदेवराय तुपाची वाटी घेऊन त्याच्या पाठीमागं धावतायत. अशी गोड चित्र सगळी दाखवतात. परिसा भागवताचं चरित्र, माझ्या जनाबाईचं चरित्र. जनी उकले ते वेणी माझ्या जनीला नाही कुणी. आणि पण विश्वाचा मालक आला नाहो घाले चक्रपाने. अरे माझ्या जनाबाईची वेणी देवानं सोडावी, तिच्या लिखाओ काढाव्यात. काय ताकद. इतकी गोड चरित्र माझ्या नामदेवरायांनी लिहिली. रामाच्या जन्माचं चरित्र नामदेवरायांनी लिहिलं. महाशिवरात्रीचं चरित्र नामदेवरायांनी लिहिलं. कृष्ण जन्मचरित्र नामदेवरायांनी लिहिलं. एवढी विपुल धनसंपदा ग्रंथसंपदा केली. मला वाटतं आज संत नाहीत पण त्यांचे ग्रंथ आहेत. गेले दिगंबर ईश्वर विभूती विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्ती मला वाटतं नामदेवरायाची पायरी हे भक्तीचं प्रतीक आहे आणि रायगडावची पायरी एक शौर्याचं प्रतीक आहे. दोन महाराष्ट्रात पायऱ्या आहेत, तिथं लवत जा रे, लवत जा. जरी कधी भगवंताचं नाही दर्शन झालं, VIP पास वाढले आणि नाहीच भक्ताला दर्शन घेता आलं तर मायबाप नामदेव पायरीचं दर्शन घ्या. शेजारी चोखोबराय आहेत. सगळ्या जातींना धर्मांना माझ्या संतांनी एकत्र केलं आणि वैष्णव धर्माची भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतभर फडकवली. ते संतांचं कार्य हो. म्हणून नामदेव पायरीपाशी झुका, नामदेव पायरीपाशी नतमस्तक व्हा. अहो ते तुमचा आमचा निरोप त्या भगवंतापाशी घेऊन जाणार आहेत. पुढचे वाटाडे तुका मने मज
धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. पण सुखरूप असा मार्ग माझ्या संत मायबापांनी दावला. देवा काय करील. एक दिवस आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. एक दिवस हे देवा आयुष्य संपणार आहे. काळ देहास याला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ आमच्या देहाला खायला आला ना तरी आम्ही आनंदानं नाचू गाऊ. देवा आता काळ इतका जवळ आला, प्रत्येकाच्या इतका जवळ आला मायबाप. कधीतरी गावात एखादी घटना घडायची, गावात एखाद्याला कॅन्सर झाला. आता घरा गणेश मायबाप कॅन्सर आहे, घरा गणेश किडनीचा आजार आहेत, घरा गणेश साखरेचा आजार आहेत, घरा गणेश डोळ्यांचा सगळं आजार झाले. तू सगळं आजार झाले. शरीर दुःखाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे सार, सगळे रोग राई सगळे आपल्या शरीरात आज आलेत. आज क्षणभंगुरा नाही बरं बसा, वारे सावध तोडा माया आशा. आज एवढी कठीण परिस्थिती आली मायबाप. एवढं युग धावतय वेगात, एवढं युग धावतय. अहो जेवढे रस्ते चांगले झाले तेवढे अपघात वाढले. रस्ता खराब होतं त्यावेळेस अपघात नव्हतं वाढत. माझ्या नामदेवरायांनी पण केला. देवा किती बोलत गेलं तरी एक दिवस वाणी थांबणार आहे. म्हणून सौ लोक बका और एक आदमी लिखा. 100 जण बडबाड करीत गेली, बडबाड करीत. कोण ऐकतो त्यांचं. म्हणून हे लिहून ठेवलं कवित्व. नामदेवराय म्हणली पुढल्या काळात ही वाट दाखवण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी हे अभंग राहतील का. कविता निघून जाते, गाणी आजची निघून जातात. आजचा लेख उद्या जुना होतो पण अभंग नाही जुना होत का. भंग नाही जासी म्हणून अभंग. ज्याला भंग नसतो तो अभंग असतो. म्हणून अभंग लिहिले देवा. वाल्मिकानं लिहिले पण संस्कृत मध्ये लिहिले. माझ्या सामान्य जीवाला, कष्टकरी जीवाला, घाम गाळणाऱ्या जीवाला, रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या जीवाला काय ते कळायचे तू. आणि म्हणून देवा मी मातृभाषेमध्ये लिहिल ते 100 कोटी अभंग लिहिल. मातृभाषेवर प्रेम असावं. आपली मराठी दुसऱ्याच्या दावणीला बांधू नका हो. माझे मराठीची बोल कौतुके ची अमृताचे निपैजा जिंके. 56 भाषेचा केला सी उद्धार. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी 56 भाषेचा उद्धार केला. पण ज्ञानेश्वरी लिहिताना मराठी वापरली, नामदेवरायांनी मराठी वापरली, तुकोबरायांनी गाता लिहिताना मराठी वापरली. का. अहो आपल्या आईवर आपलं प्रेम पाहिजे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. कारण आईनं पहिलं वाक्य, पहिली शिवी ही सुद्धा मराठीतच दिली हो, सुद्धा मराठीतच. या मातृभूमीत जगाच्या कल्याणासाठी माझे नामदेवराय भगवंतापाशी पण करतात. देवा 100 कोटी अभंग करील. अवाक झाला देव नामदेवा. अरे पहिलं लाख लाख वर्षाचं आयुष्य होतं र. कलयुगात एवढा मोठा कुठं पण करतात का. नामदेवराय म्हणले आता मी पण केलाय पण देवा चालवायचं आहे तुला. घरातली 14 जण, रुक्मिणी आई साहेब 15 जणी, भगवंत सगळे अभंग लिहायला बसले. नामदेवराय म्हणले देवा प्रतिज्ञा मी केली, निश्चय मी केला पण चालवायचं आहे मात्र तुला. अभंगाच्या शेवटच्या नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे केशव राजा. केला पण केला नेम चालवी माझा, केला पण नियम, केला नियम, केला पण केला 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 पण चालवी माझा चरणाना सोडी सर्वथा, चरणाना सोडी सर्वथा. केलाने चालवी माझा, चालवी माझा
माझा चालवी माझा चरणाना सोडी सर्वता चरणाना सोडी सर्वथा अन तुझी पंढरीनाथ चरणन सोडे सर्वथा चरणन सोडे सर्वथा. देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझं पाय सोडणार नाही रे. जे वाचेमध्ये माझ्या ते कधी मी देवा विसरणार नाही. म्हणून कायिक, मानसिक आणि वाचिक तीनही भक्ती साधनेमध्ये तू माझ्या नामदेवरायानं भक्ती केली. देवा एकच पण मांडलाय रे, तेवढा मात्र विसरू नको. सगळेजण अभंग लिहायला बसले, सगळ्या जणांनी अभंग रचनेला सुरुवात केली. माझा विश्वाचा मालक सुद्धा अभंगाला सगळेजण लिहायला लागले. घरातले 14 जण, 15-20 जणी, भगवंत सगळे अभंग लिहायला लागले. आणि नामदेवरायाचा पण पूर्णत्वाला नेण्याच्या अट्टहासानं सायास केला. त्यावेळेस नामदेवरायासाठी सांगितलं देवानं, नामदेवा पुन्हा तू देहू गावामध्ये तुकोबराय म्हणून येणारे आणि त्याच तुकोबरायाच्या माध्यमातून पुढचं तुझं कार्य मी स्वतः पूर्ण करणारे. आणि म्हणून नामदेवरायाच्या घरातल्या 14 जणांनी भगवंताच्या जवळ आले आणि भगवंताच्या जवळ समाधी घेतली. एक नाचून फक्त बाळातपणाला गेलती. मला वाटतं तेवढीच फक्त बिचारी राहिली. काय साधन आहे देवा. समर्पण केलं, त्याग केला माझ्या नामदेवराया, समर्पण केलं हो माझ्या संतांनी. आणि म्हणून विश्वाच्या मालकाला सुद्धा वाटतं अशा संत जनांचं पाय धुवावं, पाय धुवावं. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमान मी दिव्य रूपाची केली न त्यागिते दिव्य लोकासी नेली. विठ्ठल 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 विठ्ठल. गोड असं नामदेवरायांचं चरित्र या अभंगामधून तुमच्या समोर मांडलंय. अभंगाचा सार एवढा अलौकिक आहे. देहाचाही विचार न करता जो देह ज्या भगवंतानं दिलाय, जिने हा जीव दिला दान, तयाचे करील भजन किंवा तयाचे करील चिंतन. ज्यानं हा जीव दान दिलाय देवा, त्याचं चिंतन करील. बाकी कुठेही मी वेळ खर्च करणार नाही देवा. आणि बाकी कुठं खर्च केलेला वेळ तुमच्या आयुष्यातनं तो पापाच्या यादीमध्ये जात असतो. म्हणून सत्कारणी वेळ घालवायचा, तो वेळ माझ्या संत मायबापांनी घातला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. देहामध्ये कष्ट केलं, या परोपकारासाठी देह जिजवला माझ्या संत मायबापांनी. तुकोबराय असतील, ज्ञानोबराय असतील, नामदेवराय असतील. अरे किती जगानं हाल केले, किती जगानं बदनामी केली. अरे हे काव्य जगासमोर येऊ नये म्हणून जीवाच्या पराकाष्ठा केल्या या लोकांनी. काव्य जगासमोर येऊ नये म्हणून एवढा समाजानं त्रास दिला. अहो फक्त गाथा बुडवली नाही, दगड बांधून बुडवली, दगड बांधून बुडवली. हो नामाची ताकद एवढी मोठी मायबाप. जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, तारी आल्या जैस्याला ह्या. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ. समर्थ होते हो, समर्थ दाता कवनासी नास्तिक न म्हणे. समर्थ होते म्हणून निष्ठा आहे, म्हणून प्रेम आहे, म्हणून भगवंताचं पाय नाहीच सोडलं संतांनी. अरे किती कष्ट झालं माझ्या भानुदासाच्या कुळामध्ये.
पैठण क्षेत्रामध्ये एका लुळ्या पांगळ्या माणसानं भगवंताचं गुणानुवर्णन ऐकलं. कीर्तनामधून भानदासांच्या एक श्लोक गेला. सहजती सुंदरवदनमध्ये वयत्पादक स्मरम वासरमने निर्वतमसानारी नाश्यन्ति विज्ञानम या कुंदन्तुषारहारदवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पदमासन मुखम कुरुति वाचालम पंगुलंगवते गिरिम यत्कृपा तमह वंदे परमानंद माधवम. काय करतो देव? लुळा असन त्याला पाय देतो, आंधळा असन त्याला डोळं देतो, खुळा असन त्याला हात देतो, सगळं काही तो देव देतो. एवढी एक वार्ता ऐकली आणि लुळ्या पांगळ्या माणसाच्या डोक्यात उजेड पडला. व सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसून या ठावा हंतीचा. पण तो विश्वाचा मालक दिसतो कसा हे मला एकदा पाहायचे, हे एकदा पाहायचे. म्हणून तो लुळा पांगळा असणारा माणूस त्या पैठण क्षेत्राच्या वाळवंटामधून आषाढीच्या वारीला निघाला. बरोबर एक जोडीदार घेतलाय, खांद्यावर घेण्यासाठी नाही तर फक्त लक्ष ठेवण्यासाठी. लोटंगळ्या खात लोटंगळ्या खात लोटंगळ्या खात लोटंगळ्या खात वाटेन चाललाय. रस्त्याच्या खाली तो मळलेला देह गेला की पुन्हा रस्त्यावर आणून तो जोडीदार मांडायचा. पुन्हा लोटांगण घेत 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 पंढरीच्या दिशेनं. 10 दिवस झालं, 11 दिवस झालं, 12 दिवस झालं. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये त्या मनुष्यानं प्रवेश केला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बावी नावाच्या गावाजवळ, शेटफळच्या जवळ तो मनुष्य आला. तिथून 10-11 किलोमीटर वरती असणाऱ्या लहुळ नावाचं गाव, आणि त्या गावाच्या जवळ आलेला आहे. दररोज तो जोडीदार देईल ते अन्न आपलं त्या गावात मिळेल ते खायचा. दिंड्या पाठी मागून हजारोच्या संख्येनं चालत निघाल्यात. आणि पुढे 2-3 दिवस अगोदर हा लोटंगळ्या खात 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 चाललेला आहे. अख्खं शरीर रक्तबंबाळ झालं, शरीरावर साल्ट राहिलं नाही, हाडामासाचा गोळा झाला, वंडक्यासारखा लाल रक्तरंजित झालेला हा देह. घास गिळण्याचे सुद्धा प्राण शरीरात शिल्लक नाही. लहुळ गाव आलं. लहुळ गाव आलं की त्यानं सांगितलं जोडीदाराला, आता नाही जाता यायचं पुढं. त्यानं सांगितलं, अहो फक्त 24-25 किलोमीटर राहिलं पंढरपूर, 2-3 दिवसाचं काम आहे, नाही जाता यायचं. जर भगवंताला माझी साधना आवडली असेल तर तो जगाचा मालक इथं येईल. हाक मारली, विश्वाच्या मालकाच्या नावानं हाक मारली. न सांगता तुम्हा कडो येते अंतर, विश्वे विश्वंभर परिहार चिन्ह लगे. त्याला परिहार नाही द्यावा लागत, त्याला सांगावं लागत नाही. न सांगता माझ्या जगाच्या मालकाला कळत. धावत धावत आला, त्वरा झाली, गरुडा टाकीले मागे. गरुडाचा सुद्धा विचार केला नाही, माग टाकलं त्याला. धावत धावत आला आणि लाल भडक झालेला तो देह, चिखलानं माकलेला तो देह मांडीवरती घेतला आणि तोंडावून हात फिरवला. गुरुमदासा, अरे काय रे अवस्था केली तू, काय अवस्था केली. तुझा हाक मारली असती तर मी पैठण मध्ये सुद्धा होतो रे. नाही देवा, मी रोज तिथं तुला पाहिलं, पण ते रूप मला पाहायचं होतं. चित्त मोहिले नंदाच्या नंदने, तुका मनेने गरुडध्वजे, सावळे रुपडे चोरटे चिताचे, उभे पंढरीचे विठेवरी. तेव्हा ते पाहण्यासाठी मी आलतो रे. तोंडावरून हात फिरवला आणि कुर्मदासाला सांगितलं, चल माझ्या बरोबर, आता मी आलोय ना. नको म्हणले, देवा तू आलाय हेच माझ्यासाठी भाग्य उजळले. भाग्य आता अवघी चिंता वारली, सगळी चिंता दूर झाली. देवा पद्मनाभ माझ्या ना तुझ्या नाम साधनेनं जोडला. मला पंढरपूरला नको देवा, आता तू इथं आलाय ना, तुझ्या मांडीवर मरण काय भाग्याचं लक्षण आहे देवा. बऱ्याच जणांच्या नशिबात देवा हे मरण नाही. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता देवा. अरे तुझ्या वडिलांच्या सुद्धा अंत्यविधीला तू नव्हता रे. काय माझं भाग्य, तुझ्या मांडीवर माझं मरण येतंय. आईचा चितूर आहे जो मी तुझं पाहे, पांडुरंगा देवा अखंड तुला मी पाहिल रे.
आता माझ्या दृष्टी पडून बाजूला जाऊ नको देवा, माझ्या जीवनामध्ये हा मी नियम केलता, हाचे नेमात न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या, घररी घे झाले पट्टरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म देवा. तुझ्या जवळ आलो, फक्त आलो नाही रे, जीवनभर तुझ्याशी देवा एकरूप झालो. त्या लुळ्या पांगळ्या कुर्मदासानं भगवंताच्या मांडीवरती प्राण सोडला. देह जाओ अथवा राहू पांडुरंगी दृढ बाहू, भक्ती साधना असं असावी, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथा. वाणीत असं नाव असावं, वदनी तुझे मंगल नाम, हृदय अखंडित प्रेम. आणि हे सगळं त्या जगाच्या मालकावर सोडा की हो, नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवे माझा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञान. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले लेकरू देवा पुढे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, हा नाही उच्चारिला अधिकार म्या फुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.